देवीच्या एकूण हातांपैकी असं तुम्ही एखादा हात पाहिला का तिच्या हातात मोबाईल आहे? गोड हसवायला तुम्हाला म्हणजे मला काय म्हणायचं कळतंय तुम्हाला. तुम्ही सगळ्या आदिशक्तीचा अंश आहात. मात्र आपली संस्कृती आपली परंपरा जर पुढे अशीच टिकवून ठेवायची असेल तर तुम्हाला मोबाईल जरा बाजूला ठेवावा लागेल, आपले टीव्ही जरा बाजूला ठेवायला लागेल, आपल्या लेकराला जवळ घेऊन बसा आणि त्याला सुसंस्काराने सजवा, त्याला सुसंस्काराने घडवा. आपल्या पूर्व इतिहासामध्ये अशी एक माय होऊन गेली, अशी एक माऊली होऊन गेली, अशी एक माता होऊन गेली जिनं आपल्या लेकराला सुसंस्काराने सजवलं. ज्यांच्या अंतःकरणामध्ये सुसंस्कार रुजवले ती माता म्हणजे राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेबांचं आपण अख्खं जीवन चरित्र पाहिलं. आणि टीव्ही मोबाईल तेव्हाच्या काळात नव्हतंच. जिजाऊ मा साहेबांना शिवबा राजाला जवळ घ्यावं, मांडीवर बसवावं आणि म्हणावं, श्रीरामाने रावण वधिला लढुनी, वानरा वीर जमवोनी. शिवबा मी तुम्हाला रामाची गोष्ट सांगते, शिवबा मी तुम्हाला कृष्णाची गोष्ट सांगते, शिवबा मी तुम्हाला महापराक्रमी महाबलाढ्य असणाऱ्या बलभीम राजाची गोष्ट सांगते. आताच्या लेकरांना जर आपण भीम विचारलं ना, भीम जरा तुला भीम माहिती का, बाळा तुला भीम माहिती का, तो म्हणतो हो माहिती ना, तो छोटा भीम. आताची स्थितीच अशी आहे ना. ते जिजाऊ मासाहेबांना कोणता भीम शिकवला? महाभारतातला महापराक्रमी महाबलाढ्य बलभीम राजा त्याच्या गोष्टी सांगितल्या. परिणाम या महाराष्ट्राच्या मातीला शिवबा राजांसारखं गोड रत्न प्राप्त झालं का? श्रीरामाने रावण वधिला लढुनी, वानरा वीर जमवोनी, घे स्वतंत्रता कंसाच्या पासोनी, गोविंद गोप जमवोनी, तू तसा वीर होशील का, तलवार करी धरशील का, जमवुनी पावणे गडका, रणी बधावया देश शत्रूचा मेळा, उठ रे उठ शिवराया. आपण आपलं सकल संत साहित्य चेक केलं ना. ही जागवणं ही क्रिया कोणाची? जगजोगी जगजोगी या अखिल विश्वाला जागवलं साधू संतांनी. संतांची भूमिका बजावली जिजाऊ मासाहेब. गुणी बाळपुरे निजाता करी सखया, उठ रे उठ शिवराया. आपलं लेकरू आपल्याला त्रास द्यायला लागलं ना, आपण त्याला झोळीमध्ये घालतो, त्याच्या हातात मोबाईल देतो. बाबा तुझा तू मोबाईल पाय, तुझा तू झोप, मी माझी टीव्ही सिरियल पाहायला मोकळी. जिजाऊ मासाहेबांना ते नाही केलं. जिजाऊ मासाहेबांना शिवबा राजाला योग्य वेळी जागं केलं, सुसंस्काराने सजवलं. परिणाम या अखिल महाराष्ट्राला दैवत स्वरूप असणारे शिवबा राजे प्राप्त झाले. शिवबा वीर शिवबा महाराष्ट्राची शान शिवबा, साऱ्या शत्रूंच्या मान बुडवुनी, झेंडा भगवा फडकविला, झेंडा भगवा फडकविला. जय शिवबान वीर शिवाजी सिंहासनाधीश
योगेश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी तरुण मंडळ माझ्यासमोर बसलेले निश्चितपणे सांगेन मी तुम्हाला फक्त शिवबाराजांचे गाणे म्हणून म्हणणार नाही बरं शिवबाराजांचे विचार डोक्यात घाला म्हणजे काय आपल्याला पाहायला तुम्ही सगळे सद्गुरू सानिध्यात राहणारी मंडळी आहात तरी मात्र विकृत जाता जाता विशेष विनंती करून जाताय पहा हा मानव देह आपल्याला आता मिळाला पुन्हा मिळेलच याची गॅरंटी नाही म्हणून याचे आता या जीवाचं या जीवनाचं सार्थक करून घ्या मनुष्य जन्मान मोल रे भाई माटी में ना रोल रे अब जो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे अब जो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे आणि या देहाचं सार्थक करून घ्यायचं असेल तर एकच उपाय या कलियुगामध्ये श्री सतगुरु शिरोमणी है ज्ञान का भंडार है जो कोई उनके शरण में आवे करते बेड़ा पार रे सत्संग है अनमोल रे भाई माटी में ना रोल रे अब जो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे अब जो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे चुकून जर कोणी राहिलं असेल सद्गुरूला शरण जायचं जर कोणी राहिलं असेल गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालायचं तर निश्चितपणे गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला आणि या जीवनाचं सार्थक करून घ्या आजच्या संधी